जय नरहरी, दंडवत प्रणाम, जय श्रीराम, जय शिवराय। मी दिनेश येवले, संचालक सुवर्ण समूह, आपल्या हक्काच्या प्रसार वाहिनीवर स्वागत करतो। आणि आज मी आपणास 35 ते 55 वयोगटातील काही विधवा घटस्फोटित महिलांची माहिती सांगणार असून आपण सविस्तर माहिती ही लिहून घ्यावे व आपणास सांगितलेल्या महिला आपले योग्य असेल तर त्या महिलांचे संपर्क नंबर आपणास दिला जाईल, तेव्हा आपले योग्य महिलांची माहिती समजून घेण्यास तयार असाल अशी मी आपणाकडून आशा करतो। 35 ते 50 वयोगटातील महिलांची संपूर्ण माहिती ऐकण्यापूर्वी आपण सर्वप्रथम आमचे चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून आम्ही सांगत असलेल्या वधूंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील व आपले योग्य मुलगी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास योग्य जीवनसाथीच्या स्वरूपात अवश्य मिळेल। आणि हो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा व माहिती समजून घ्या। आपण माहिती अर्धवट ऐकता आणि तसाच संपर्क करता, त्यामुळे आजची माहिती समजून घ्या। मित्रांनो, आपल्या समाजात अनेकांना मुलं हे सुशिक्षित असून नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहतात। विवाह करून मुलं तिकडेच सेटल होतात व मुलींचे सुद्धा विवाह होऊन मुलगी सुद्धा आपल्या परिवारात सेटल होते। त्यामुळे अनेक पुरुषांच्या पत्नीचे मृत्यू झालेले असते किंवा अनेकांचे घटस्फोट झालेले असते। अनेक महिला विधवा किंवा घटस्फोटित असतात। त्यांचे वयाचे 35 ते 50 या कालावधीत त्यांना असलेला मुलांचा आधार व मुलींचा विवाह करून बाहेर राहत असल्याने नाहीसा होतो व ह्या वयात अनेक महिला व पुरुष आपले उरलेले जीवन घरात पती पत्नी नसल्याने एकांतात घालवितात। अशा वेळीस त्यांना योग्य जीवनसाथी मिळावा व एकमेकांना आधार मिळावा म्हणून अनेक श्रीमंत व्यावसायिक किंवा पेन्शनर तसेच महिला सुद्धा जीवनसाथीच्या शोधात असतात। यांचे मिलन व्हावे म्हणून आम्ही सुवर्ण समूहाच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील लोकांना आवाहन केले होते की अशा 35 ते 55-60 वयोगटातील महिला व पुरुषांनी आपले बायोडाटा आमच्याकडे पाठवावे व आमच्या आव्हानांना प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यातून सवनार समाज व अन्य समाजातील महिला व पुरुषांचे बायोडाटा आमच्याकडे प्राप्त झाले। त्यापैकी आज मी काही वयस्क महिलांची माहिती आपणास सांगणार असून आपण सुद्धा 35 ते 55 या 60 वयोगटातील असाल किंवा आपण आपल्या पुढील जीवनासाठी जीवनसाथी बघत असाल तर लगेच आमचे सोबत संपर्क करा। आम्ही आपले योग्य जीवनसाथीची भेट संपर्क नंबर देऊन घडवून आणू। आणि हो, आपणास वाटत असेल असे व्हिडिओ बनवून अनेक लोक विवाह जुळवून देतो म्हणून सांगतात आणि हजारो रुपये लुटतात, तर आज मी आपणास संत शिरोमणी नरहरी महाराज व शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही कुठलाही फ्रॉड करीत नाही व लग्न जुळवण्याच्या नावे कोणाकडूनही 1 रुपया सुद्धा घेत नाही। आमचे हे कार्य ईश्वरीय असून या वयात महिलांना व पुरुषांना आपले योग्य जीवनसाथी मिळावे म्हणून हे कार्य आम्ही पूर्ण निशुल्क करतो। मी सतत सांगत असतो की अशा पैसे मागून विवाह जुळवून देतो म्हणणाऱ्यांपासून सावध राहा। कुणीही विवाह जुळवण्याच्या नावे 1 रुपया मागत असेल तर कृपया देऊ नका। विवाह हे 1 रुपया किंवा लाखो रुपये दिले तरी जुळत नाही, त्यासाठी मनोमिलन होणे आवश्यक असते आणि आम्ही हाच मनोमिलन निशुल्क फुकट कोणाकडूनही कुठलेही पैसे न घेता करतो। आम्ही फक्त आपण पाठविलेली माहिती आमच्या फॉर्मॅटमध्ये एडिट करतो, त्यांचा मात्र एडिटिंग शुल्क घेतो व ज्या महिलांची माहिती सांगतो त्यांची संपूर्ण माहिती खरी असते। मात्र मुलींचे व महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही व्हिडिओमध्ये मुलींचे फोटो, नाव, संपर्क नंबर सांगत नाही, तर आपण आमचे सोबत व्हॉट्सअपवर संपर्क केल्यास आम्ही पूर्ण माहिती आपणास देतो। मित्रांनो, आमच्याकडे अनेक वयस्क महिलांचे व पुरुषांचे बायोडाटा आहेत। आपण आमचे निशुल्क या ईश्वरीय कार्यात जुळून आपले जीवनसाथी निवडा व आपण बायोडाटा पाठविले नसेल तर कृपया लगेच संपर्क करा। परत सांगतो, विवाह जुळवण्याच्या नावे कोणालाही 1 रुपया देऊ नका
व ऑनलाईन फ्रॉड पासून तर सावधच राहा। चला तर आज आपण 35 ते 50 वयोगटातील 3 महिलांची माहिती लिहून घ्यावे। ह्यापैकी काही महिलांना शेती व्यवसाय करणारे, पेन्शनवर असणारे जीवनसाथी पाहिजे। शेती करणारे व पेन्शनधारक यांनी आवश्यक संपर्क करा। तर पहिली मुलगी ही 36 वर्षाची असून मुलीची जन्मतारीख 1987 असून मुलीचे शिक्षण 10वी पर्यंत झाले आहे। मुलीची उंची 5 फूट 5 इंच एवढी असून कायस्थ गोत्र आहे। मुलगी ही नर्सिंग व्यवसाय करीत असून कोकणातील रायगड जिल्ह्यातील आहे। या मुलीला शेतकरी बागायतदार मुलगा कोकणातीलच पाहिजे। या मुलीला मुलगा कोणीही अपत्य नसून ही एकटी आहे। उंच असून पाहायला सुंदर सुद्धा आहे। या मुलीसाठी योग्य वर असल्यास संपर्क करावे। दुसरा बायोडाटा 49 वर्षीय महिलेचा असून ही महिला विधवा असून या महिलेचे शिक्षण 9वी पर्यंत झालेले असून उंची 5 फूट आहे। या महिलेला 2 मुली व 1 मुलगा असून ही महिला विदर्भातील असून 2 मुली व 1 मुलाचे विवाह झालेले असून सर्व मुलं स्वतंत्र राहतात। ही महिला शरीर बांध्याने सुदृढ असून यांना संभाजीनगर, पुणे, मुंबई या भागातील 60 वर्षातील पेन्शनर किंवा व्यवसाय करणारा पुरुष पाहिजे। संभाजीनगर, पुणे, मुंबई, अहमदनगर या भागात 55 ते 60 वयोगटातील पुरुष जे योग्य जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांनी संपर्क करावे। आणि शेवटचा तिसरा बायोडाटा हा एक 58 वर्षीय महिलेचा असून या महिलेचा जन्मवर्ष 1966 असून ही महिला अविवाहित आहे। ह्या महिला मराठवाडा या भागात राहत असून त्या एका उच्च चांगल्या पगाराची नोकरी करतात। त्यांची सुद्धा शरीरयष्टी सुदृढ असून अविवाहित असल्याने ह्यांना चांगल्या शहरात संयुक्त कुटुंबातील त्यांना समजून घेणारा 60 ते 65च्या वरील साथीदार पाहिजेत। ह्या तिन्ही महिलांची माहिती योग्य प्रमाणे समजून घ्यावे व आपणास किंवा आपले परिवारात या वयोगटातील पुरुष असतील त्यांनी ही माहिती शेअर करा, जेणेकरून आपल्या आई समान व बहिणी समान महिलांना या वयात योग्य जीवनसाथी मिळतील व त्यांचे उर्वरित आयुष्य सुखात जातील। तेव्हा आपण जे हा व्हिडिओ बघत आहात त्या सर्वांनी या आपल्या माते समान व बहिणी समान महिलांना त्यांचे पुढील आयुष्यात आनंद प्राप्त व्हावा या उद्देशाने हा व्हिडिओ सर्वांना शेअर अवश्य करावे। परत एकदा आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आमची ही सेवा संपूर्ण निशुल्क आहे। आम्ही कुणाकडूनही एक पैसाही घेत नाही, फक्त सामाजिक कार्यासाठी आम्ही ही सेवा निशुल्क करतो। आमचे माध्यमातून जर एक विवाह जुळला तरी त्यांचे करोडो रुपयाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात। आपण सुद्धा हे व्हिडिओ शेअर करून आमच्या ह्या कार्याला सहभाग नोंदवावे। आणि हो, आम्हाला हे व्हिडिओ बनवायला व माहिती गोळा करायला खूप मेहनत लागते। आपणास आम्ही काहीही मागत नाही, आपण फक्त आमचे चॅनल सबस्क्राईब करावे हीच अपेक्षा असते। तर कुणीही कुठलाही विचार न करता आमचे चॅनलला खाली लाल अक्षरावर क्लिक करून सबस्क्राईब करा व बाजूची घंटीची बटन दाबा। आपण लवकरच विवाह या संदर्भात लाईव्ह येणार असून महिलांची व मुलींची माहिती आपणास लाईव्ह सांगणार आहोत। तर भेटूया पुढच्या भागात। या भागात आज आपण इथेच थांबूया आणि पुढील भागात आपणास कुठल्या मुलींची कुठल्या शहराची माहिती पाहिजे ते कमेंट्स मध्ये अवश्य सांगा। तोपर्यंत सर्वांना जय नरहरी।